मामा खाली प्लीज प्लीज अरे मला ढकललं इकडून आता बोलू नका बंद करू का अरे कोण आहे तुम्ही नीट व्यवस्थित सांगायचं बसून सगळं बसाव खाली मॅडम हलू नका पहिलेच यायला नव्हतं पहिले अरे ढकलू नको जो मोन मीनावर किशोर संगुले ते 4-5 टाकळी म्हणून गाव आहे मला मी मध्ये साहेबाला मध्ये जा तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वाटणीला मारा गाडीमध्ये त्यांनी गावात फोन होते त्यावेळेस सरपंचाला वेदना फोन केला की असा मारून तुम्ही लवकर बरी ते गावातले काही पोरं तिथं समोर गेले तेच होते गावातले पोरं होते जे मुलं त्यातले आरोपी आहेत ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये सरपंच गावातल्या सरपंचाजवळ व्हिडिओ TV9 वाल्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटांना त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे उपासक त्यांना ते गोष्टी केल्या त्या रागानं त्या दिवशी भांडणं झाली म्हणून त्यांच्या घरचे लातूरून आला केजमध्ये सोबत जे होतं शिवराज देशमुख त्याला गाडी घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्यांनी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढं आडवी ती जी बॅरिकेड असतात मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड असतात ती जे ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हातावर दाखवून खालायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं आणि त्या गाडीत घेऊन सगळं माझ्यासारखं आणि ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला फिर्याद घ्यायला घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं तरी सही आणि त्या पिरियडमध्ये PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबतच्या पालिकांमध्ये पूर्ण केलं आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते किंवा माझं मिटलंय आपण मिटून हे करू त्याच्यामुळे हा घाळ बसला तो आपलं मिटलंय मग आपण कोणी काही करणार मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण हो आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाटे जे त्याला बारक्या भावानं फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं उचललं करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला करीत ठेवलं तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब रस्त्यावर थांबून गेलो म्हणतो आज तरी आम्ही दिसून मी स्वतः ऐकलं आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची मी घराकडे चाललो होतो ते बार्शीचे राहणार ती बहीण महिला मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि 15 वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जाणार 6 पत्राचं घर हेच का ही घर आपलंच आहे पोलीस साहेब आम्हाला तपास कुठपर्यंत आला आहे आम्ही ज्या गोष्टी असं कुठलीच गोष्ट आम्हाला तपासाचा भाग आम्ही तुम्हाला काय सांगू तसं नाही साहेब त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब त्या दिवशी त्यांनी समोर बोर्ड होता बाप तो बाप रहेगा बॅनर बॅनर होता समजा पोलीस स्टेशन पुढं आणि सर असे येतं व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये ठीक आहे मला मीच ऐकलं महाराष्ट्रात म्हणले ना मोबाईल
हे सरक ना पीछे. अरे मला जागा नाही इथं. एक मिनिट थांब. काढून घे. काढून घे. LCD टोटल खांद्यावर नाही. मदत करायची विश्वास हा प्रकारच राहिला ना. विश्वास शरद पवारांसह देशमुख कुटुंबीय आपली फार मोठी भीती. आता घासायला गरज त्याच्यात 4-5 गावात अशी की 100ला 100% ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते बी आहेत आम्हाला फार मोठी भीती. चुकीची दिशा दाखवली. बाजूला 5 म्हणून गाव आम्हाला सांगायचं या बाजूला टाकलं अशी दिशेनं कोणाला येऊ दिलं मोटरसायकल शोधायला गेल्या किडनॅप केल्यावर पोलिसांनी चुकीचं डायरेक्शन सांगितलं. तो काय काय बघणार नीचे रहेगा आगे रहेगा कौन मेरे को त्या दिवशी रोहित दादा पण म्हणून गेले. रोहित दादानी पण सांगितलं साहेबाकडे आली ते साहेब साहेब काय म्हणते कर्मवीर हॉस्टेल आपलं साहेब म्हणते बारामतीला येईल का. बारामती पुणे तिथे चालेल मग. त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना बारामतीला कर्मवीर हॉस्टेलला सगळं शिक्षण कॉलेज येते म्हणून तौफिक आहे सर. रील मत जीच आहे. काय घेऊ खाली. जीच जीच आता नको हलू ना. जाऊ दे ना तसं. दडपण आहे साहेब. भीती आमचं खूप आम्हाला दडपण आलं. खासदार साहेब त्या दिवशी मी आमच्या घराकडे चाललो होतो. दुसऱ्या दिवशी मला बघून दिसत नाही ना चेहरा विश्वास हा प्रकारच राहिला ना. विश्वास समजून घे थोडं जरा मागं टाकलंय. जसं आहे तसं आम्ही आहे ते ते माहिती त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असेल. एकच फॅमिली यांची नाही बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर ऐकलं. आज तरी रस्त्याला धरून मारलंय. उद्या आम्ही घरात घुसून मारू. दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही. आणि ती ना राहतो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप राहील. फार मोठी भीती बाई साहेब. इथं आमच्या बाजूला 10-15 गाव पूर्ण बांधारायचे असतील. आता घासायला गरज नाही. त्यात 4-5 गावात असे की 100ला 100% ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते बी आहेत समजायचे. आम्हाला फार मोठी भीती. साहेबांवर बोलू आपण सदस्यांचा चला तिकडं. त्याला किडनॅप केल्यावर गावातल्या 300-400 मोटरसायकली गेल्या. चुकीची दिशा दाखवली. तिथं बाजूला 5 म्हणून गाव आहे. कारखाना आहे का नाही त्याच्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायचं इकडे जीवाची वाडीकडे नेऊन टाकलंय त्या बाजूला टाकलंय. म्हणजे त्या नाशिक दिशेने कोणाला येऊ दिलं नाही. शेतीला तलाव आहे छोटासा. मायनर टँक आहे. कधी भरतो. आता ह्या वर्षी भरला बी नाही. अर्ध आहे पाणी मध्ये. आम्हाला पिण्यापुरतं आहे. अर्धा भरलेला
आमच्या गावात कधीच भांडण होत नाही. आमच्या गावात कोणाला त्रास नाही, कसलंच नाही. आमच्या रोडवर जाऊ. कधी भांडण होत कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय इकडे सगळे एकत्र अरे मला चलता येत नाही. केबल कुठं चेंज करू यार, तुम्हाला काय बोला होता अशा अडचणीत उभं आहे. हो मोबाईल जरा मागे घ्या. आमच्या बहिणीचे हो मोबाईल डॉक्टर मागे घ्या. पण आता काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एकटा कमवता माणूस होता. आणि गावामध्ये मामाच्या दर्ग्यामुळे जमीन वगैरे जे आहे ते म्हणजे आज काहीच फोन साधन नाही. नंतर बोलतो सुभाष बाई शारदबाई साहेब निवारण करते होत आहे आपलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप ऍडमिशन करायचं. हो निधी नाही देत. माझं गाव हेच आहे. कृपया सगळ्यांनी बसून घ्या. साहेबांना रस्त्याच्या रस्त्यात कोणी थांबू नका. कृपया बाजूला